लाडकी बहिणींना लाडक्या ताईंना खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली। 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला भेटणार आहे आणि ज्या लाडक्या ताई या ठिकाणी वगळण्यात आल्या होत्या, ज्या लाडक्या ताईंची पडताळणी सुरू केली होती त्याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली। तर लाडक्या ताईंना आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 14वा हप्ता हवाय का पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। कारण की मी तुम्हाला सकाळी पण बघा सकाळच्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की लाडक्या ताईंनो आज तुम्हाला एक चांगली बातमी समोर येणार आहे। 15 ऑगस्ट निमित्त तुम्हाला एक महत्त्वाची बातमी समोर येणार आहे आणि त्याच्या निमित्त या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम या ठिकाणी मोठी त्यांनी पत्रकार परिषदेशी किंवा पत्रकारांशी चर्चा करताना एक मोठी बातमी दिलेली आहे। लाडक्या बहिणीच्या बद्दल एक महत्त्वाची बातमी दिलेली आहे। ती बातमी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि बघा आपण ज्या मागण्या करत आहोत 1-2 महिन्यापासून त्या मागण्यांना कुठेतरी आता या ठिकाणी मान्यता भेटत आहे किंवा त्याच्याकडे कुठेतरी लक्ष दिलं जात आहे अशा स्वरूपाची तुम्हाला आता बातम्या समोर यायला सुरुवात होत आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो आपल्याला सगळ्यांना सपोर्ट करायचा आहे। मी बघा पाठिंबा तुमच्याकडून घेत आहे कारण की बघा तुमच्यासाठी लाडक्या ताईंनो मी लढत आहे आणि बघा तुम्हाला एक चांगल्या गोष्टी पाहायला मिळत आहेत। त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। चला आता अगोदर तुम्हाला मी बातमी दाखवतो नेमकी आनंदाची बातमी काय आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहे। चला एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे, तुम्हाला या ठिकाणी बघू शकतात आजची लेटेस्ट बातमी आहे। पात्र लाभार्थ्यावर अन्याय होणार नाही याच्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। चला व्हिडिओ डायरेक्ट तुम्हाला उघडून दाखवतोय। लाडकी बहीण योजनेमधल्या पात्र लाभार्थ्यांवर अन्याय होणार नाही असं आश्वासन महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलं। लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीमुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय आणि त्यावरूनच अदितींनी असं म्हटलेलं आहे। बघा लाडक्या ताईंना एक सगळ्याला माहित आहे की राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये लाडक्या बहिणीची पडताळणी चालू आहे। जवळजवळ 26 लाख ताईंना त्याच्यापेक्षा जास्त लाख ताईंना पैसे अजून भेटले नाहीयेत। त्यांना 12वा हप्ता भेटलेला नाहीये, 13वा हप्ता भेटलेला नाहीये आणि अशा बऱ्याच लाडक्या ताई आहेत त्यांच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत। त्यांना पैसे असतील किंवा महिला व बाल विकास अधिकारी असतील त्यांना आम्ही याद्या सुपूर्द केलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार तपासणी किंवा स्क्रुटिनी या ठिकाणी होत आहे। आणि लाडक्या ताईंनो बघा ज्या लाडक्या ताई पात्र असणार आहेत, परत सांगतोय ज्या लाडक्या ताई पात्र असणार आहेत त्या सगळ्या लाडक्या ताईंना पैसे भेटणार आहेत। आता तुम्ही स्वतः ऐका अगोदर, मग नंतर मी बोलतो। काही असे आहेत जिल्ह्यातला जो काही आम्हाला प्रत्येक जिल्ह्यातले अर्ज आहेत, प्रत्येक जिल्ह्यातला जो काही आम्हाला डेटा मिळालेला आहे तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुपूर्द केलेला आहे। तिथं स्क्रुटिनी होईल। त्याच्यामध्ये सुद्धा काही असे आहेत जे पात्र ठरतील, पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही, त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही। आता तर लाडक्या ताईंनो स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितले, एकदम स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की पडताळणी सुरू आहे। पडताळणीमध्ये ज्या लाडक्या ताई पात्र असणार आहेत त्यांचा आम्ही लाभ या ठिकाणी देणार आहोत। आणि बघा ही मागणी आपण जवळजवळ 1 महिन्यापूर्वी केली होती आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण मागणी करत आहोत की लाडक्या ताई ज्या वगळण्यात आलेल्या आहेत त्यांचा लाडक्या ताईंचा डायरेक्ट जो हप्ता बंद करून टाकलेला आहे त्यांची पडताळणी करा, त्या ज्या पात्र ताई असतील त्यांना पैसे द्या। तर ही मागणीला बघा आता कुठेतरी न्याय भेटलेला तुम्हाला दिसत आहे। बघा त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो आपण ज्या मागण्या करत आहोत सरकार कुठेतरी लक्ष देत आहे आणि आपले व्हिडिओ बघा जवळजवळ लाख 2-2 लाख 3-3 लाख असे व्ह्यूज भेटतात। आपलं चॅनल बघितलं असेल सगळ्यात मोठी लाडक्या बहिणीचं हे सगळ्यात मोठं चॅनल आहे महाराष्ट्रातलं। सरकार नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ बघत आहे आणि त्यांच्याकडे आपली सगळी माहिती देत आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे आपण ज्या मागण्या करतोय। आणि आज देखील मी एक अधिकाऱ्यांशी बोलून या ठिकाणी आपल्या मागण्या त्यांना दिलेल्या आहेत। 15 ऑगस्ट निमित्त मी तुम्हाला त्याचे फोटो पण मी दाखवतो। बघा आपण ज्या बोलतो त्या गोष्टी करून दाखवतो, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे। बघा आज पण एका अधिकाऱ्यांशी मी बोललेलो आहे, त्यांचे फोटो पण तुम्हाला 1-2 दिवसामध्ये पाहायला मिळतील। तर लाडक्या ताईंनो बघा तुमच्या सगळ्या मागण्या आपल्याला मांडायच्या आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट आनंदाची बातमी ही आहे लाडक्या ताईंनो की ज्या लाडक्या ताईंना 12वा हप्ता भेटला नव्हता, 13वा हप्ता भेटला नव्हता त्यांना 14वा हप्ता या ठिकाणी भेटणार आहे का? तर हे लक्षात घ्या, ही पडताळणी चालू आहे। परत सांगतो लाडक्या ताईंनो, पण हे आश्वासन येणं खूप गरजेचं होतं। सरकारने आतापर्यंत आश्वासन दिलं नव्हतं की त्या 26 लाख ताईंचं करायचं काय, पडताळणी होणार आहे मग त्यांचं पैशाचं काय। पण अजून एक गोष्ट सांगतो लाडक्या ताईंनो, त्यांनी पडताळणी झाल्यानंतर ज्या महिन्यामध्ये पडताळणी होईल, समजा उदाहरण की पुढच्या महिन्यात पडताळणी झाली तर पुढच्या महिन्याचा हप्ता त्यांना भेटणार नाही, त्याच्या पुढच्या महिन्यापासून हप्ते त्यांना भेटायला सुरू होतील। पण लाडक्या ताईंनो सगळ्यांनी एक गोष्टीकडे लक्ष द्या, कान सगळ्यांचे उघडे आहेत का? एक हात जोडून विनंती आहे, एक मी जी मागणी करत आहे सरकारकडे त्या मागणीला सगळ्यांनी सपोर्ट करायचा।
कृपया करून पर्यंत मी परत सांगतोय लाडक्या ताईंनो, ज्या लाडक्या ताईला 12वा हप्ता भेटला नाही, 13वा हप्ता भेटला नाही, 14वा आता जो भेटणार आहे तो पण भेटला नसेल कारण त्यांची तपासणी चालू आहे, तर ह्या सगळ्या लाडक्या ताईंचे हप्ते एकत्र भेटायला पाहिजेत. असं नको व्हायला की ज्या महिन्यामध्ये पात्र होईल त्या महिन्याचा फक्त हप्ता नको, सर्व हप्ते त्यांना भेटायला पाहिजेत. म्हणजे 4,500 रुपये त्यांच्या अकाउंटला यावेत अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. कारण की पात्रता असताना आता पात्रता तुम्ही त्या ठिकाणी तपासणी तुम्ही करत आहेत, तपासणी केल्यानंतर पात्र होत आहेत, मग पात्र झाल्यानंतर त्यांचे पहिले सगळे हप्ते भेटावेत. 12वा हप्ता भेटायला पाहिजे, 13वा भेटायला पाहिजे, 14वा भेटायला पाहिजे, सगळे हप्ते त्यांचे सरकारने टाकायला पाहिजेत असं मी सरकारकडे डायरेक्ट विनंती करत आहे, मागणी करत आहे की लाडक्या ताईंना कुणालाच नाराज करू नका. ज्या लाडक्या ताई या ठिकाणी पात्र आहेत त्यांना सगळ्यांना, गरीब ज्या ताई आहेत सगळ्यांना पैसे लाडक्या ताईंना द्यायला पाहिजे. मी सरकारकडे विनंती करत आहे. 12वा आणि 13वा हप्ता त्यांना मिळणार का, तर मिळायला पाहिजे अशा स्वरूपाची मागणी आपण सरकारकडे करतात. तर लाडक्या ताईंनो, एक गोष्ट मला सांगा, तुमचं एकदा नाव सांगायचंय, नाव, जिल्हा आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं. कारण की 14वा जो हप्ता असणार आहे, ऑगस्ट महिन्याचा हप्ता असणार आहे, तर तो जो हप्ता आहे लवकरात लवकर तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय तुमचं नाव, जिल्हा आणि तुम्हाला किती हप्ते भेटायला पाहिजे. आणि बघा, ट्रिक्स गुरु तुमच्या सर्वांचा लाडका तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. आपण सरकारकडे मागणी करत आहोत, ज्या ज्या लाडक्या ताईंना हप्ते भेटले नाहीत पहिले ते हप्ते सगळे भेटायला पाहिजेत. ज्या ताईंना 12वा हप्ता भेटला नाही, 13वा हप्ता भेटला नाही, त्याला सगळे 12, 13, 14 सगळे 4,500 रुपये द्यावेत. आणि ज्या ताईंना 13वा हप्ता भेटला नाही त्या ताईला 13वा आणि 14वा हप्ता भेटायला पाहिजे. 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटला यावेत अशी सरकारकडे आपण विनंती करत आहोत. लाडक्या ताईंनो, काळजी करायची गरज नाहीये. आपण 100% या ठिकाणी बघा, परत सांगतो, 100% आपण तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. तुम्ही जर सगळ्यांनी सपोर्ट केला, पाठिंबा दिला तर 100% सांगतो, जसे आपल्या हळूहळू मागण्या पूर्ण व्हायला लागल्या तशी ही पण मागणी पूर्ण होणार. आणि सरकारकडे एकच माझी विनंती, अजून एक विनंती आहे सरकारकडे, की ज्या लाडक्या ताई निराधार आहेत, ज्या लाडक्या ताई शेतकरी आहेत, त्यांना कमीत कमी 1,000 रुपये चालू करा. ही सगळ्यात महत्वाची मागणी असणार आहे आपली. भले तुम्ही 2100 द्या, नका देऊ, ते पुढचं पुढे तुम्ही काय करायचं करा, पण लवकरात लवकर शेतकरी ताईला, निराधार ताईला 1,000 रुपये द्यावेत अशी मी सरकारकडे विनंती करत आहे. सगळ्यांचं याच्यावर काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि दुसरी मागणी असणार आहे, ज्या ताईंना 12वा हप्ता भेटला नाही, 13वा हप्ता भेटला नाही, त्यांना एकत्र 12वा, 13वा आणि 14वा हप्ता भेटावा सरकारकडे मी विनंती करत आहे. सर्व लाडक्या ताईंनी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा. परत सांगतोय, मी तुमच्यासाठी सपोर्ट तुमच्यासाठी मी लढत आहे, झगडत आहे. तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. प्रत्येक हा जो व्हिडिओ आहे व्हॉट्सअपच्या तुमच्या ग्रुपला टाका, स्टेटसवर ठेवा, काय करायचे करा, पण व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे, सरकारपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. ही जिम्मेदारी मी तुमच्यावर टाकतोय आणि सगळ्यांनी सपोर्ट करायचा आहे. कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे असं लिहायचं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरु.